मी सहयोगी प्राध्यापक डॉक्टर किरण रणदिवे, डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, अण्णासाहेब मगर कॉलेज, हडपसर. आपण आज एका वेगळ्या विश्वाची सफर आज करणार आहोत आणि ती सफर आपल्यापर्यंत घडवून आणण्याचं मोठं काम निसर्ग राजा मित्रजीवांचे श्रीयुत राहुल घोलप आणि श्रीयुत सागर वाघ यांनी केलेलं आहे. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. यानंतर ज्यांच्यामुळे आम्हाला सतत इन्स्पिरेशन मिळत असतं, असे आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके सर. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर शिरोडकर मॅडम यांचंही वारंवार मार्गदर्शन लाभत असतं. खरं तर आजचा जो विषय आहे, हा एक खूप आगळा-वेगळा असा विषय आपल्याला नक्की वाटेल यात शंका नाही. त्यासाठी खरं तर हा एवढा कार्यक्रम आपल्यासाठी आयोजित करण्याचं नियोजन सगळं निसर्ग राजा मित्रजीवांनी ज्यांनी केलं. त्याच्यामागची भूमिकाच ही आहे, की आपल्याला या निसर्गाचा प्रत्येक घटक आपल्याला माहिती झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल या प्रत्येक घटकाचं खरोखरच असं काही वेगळं काम असतं का? बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट आपल्याला उपयोगी आहे की नाही, याच्यानुसार ती निसर्गामध्ये उपयोगी आहे की नाही हे आपण अगदी बिनधास्तपणे बोलत असतो. पण तसं अजिबात नाहीये. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे जे सगळे निसर्गाचे घटक आहेत, हे सगळे घटक हे अत्यंत उपयोगाचे आहेत. कारण निसर्गामध्ये या सगळ्यांचा एक वेगळा रोल ज्याला म्हणतो आपण, वेगळं कार्य निसर्गामध्ये ठरवून दिलेलं आहे निसर्गाने त्यांना. आणि मला वाटतं या कार्यामध्ये ते कायमस्वरूपी व्यस्त असतात. कुठेही कसलीही जाहिरातबाजी न करता या सर्व सजीवांचं काम हे सातत्याने चालू असतं. मला वाटतं हे कोणते नक्की सजीव आहेत? हे आपल्याला नक्की कधी दृष्टिक्षेपात आपल्या आलेत का? असे प्रश्न आपल्याला पडले असतील. तर हे सजीव म्हणजेच बुरशी किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये फंगस असं म्हणतो. या ज्या सगळ्या बुरश्या आहेत यांचं नावच मुळात मला बऱ्याचदा असं वाटतं, की नाव थोडंसं वेगळं ठेवलं पाहिजे. कारण का? याचं नाव बुरशी असं जर का आपण म्हटलं, तर बुरा म्हणजे अ, काही असं खूप चुकीचं, घाणेरडं आणि असं काहीतरी आपण बुरशी असा शब्द उच्चारल्यानंतर असं आपल्याला वाटायला लागतं. पण मित्रांनो तसं अजिबात नाहीये. या बुरशांबद्दल जर आपण जास्तीत जास्त माहिती घेत बसलात, तर मला वाटतं दिवस नाही, आपल्याला आयुष्य कमी पडतील. एवढी इन्फॉर्मेशन, एवढं सगळं याच्यामध्ये जे काही क्वालिटीज आहेत, या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला नक्कीच दिसल्यावाचून राहणार नाहीत. फॉर्च्युनेटली आपण या सगळं तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगतोय. यामध्ये आपल्याला सर्व माहिती आपल्या बोटांच्या एका सिंगल क्लिकवरती आपल्याला ही माहिती मिळते आणि मला वाटतं ही जी सगळी माहिती आहे, या माहितीचा खऱ्या अर्थाने जर का आपण वापर केला चांगल्या अर्थाने, तर आपण स्वतः सुद्धा या विषयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण पारंगत होऊ शकता. असा हा अत्यंत दुर्मिळच असं मी म्हणेन, की अगदी क्वचित काही लोकं आपल्याला म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये याच्यावरती खूप म्हणजे प्रामुख्याने लक्ष देताना दिसतील. त्यामुळे मला सर्व अभ्यासकांना एक विनंती करायची आहे, खास करून विद्यार्थ्यांना विनंती करायची आहे, की आपण सर्वांनी या बुरशीशास्त्रामध्ये जर का करियर करण्यासाठी थोडा जरी विचार केलात, तर जगामध्ये खूप मोठं संशोधन आपल्याला करण्याची संधी या बुरशीशास्त्रामधून आपल्याला नक्की मिळेल. जशा काही संधी मलाही नक्की मिळाल्यात आणि त्या संधींचं मी सोनं केलंय. तसंच मला वाटतं आपणही सगळ्यांनी अशा ह्या संधी सगळ्या चांगल्या पद्धतीने घ्याव्यात आणि पुढे जावं म्हणून खऱ्या अर्थाने हा आपण संवाद इथं आयोजित केलाय. या ज्या बुरश्या आहेत, या बुरश्या या नक्की यांचं काम काय असतं? तर अगदी ढोबळ आपल्याला सांगायचं झालं, तर आपण जे चीज खातो, त्या चीजला वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स दिलेले आपण ऐकले असतील. आपल्या इथे भारतामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स फारसे वापरले जात जरी नसले,
तरीसुद्धा परदेशांमध्ये या अशा बुरशांचा वापर करून आपल्याला बरेच वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला त्याच्यामध्ये अ, आणलेले लोकांनी दिसतील. त्यानंतर जे पाव आपण खातो, त्या पावामध्ये जी वापरली जाणारी जी बुरशी आहे, ते जे यीस्ट आहे, ते म्हणजे दुसरं काही नसून ही एक प्रकारची एकपेशीय बुरशीच आहे. तुम्ही म्हणाल मग आता हे फर्मेंटेशन हो, अगदी बरोबर शब्द आपण ऐकलात. फर्मेंटेशन म्हणजे थोडक्यामध्ये आंबवण्याची जी प्रक्रिया आहे, ती ही यीस्ट करत असते. त्याचबरोबर त्यामध्ये काही बॅक्टेरिया पण असतात. पण हे जे यीस्ट आहे, हे यीस्ट म्हणजे सॅकॅरोमायसस सेरिवेसी असं त्याचं शास्त्रीय नाव आहे. आता बऱ्याचदा ही शास्त्रीय नावं आपण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की ही खूप क्लिष्ट अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत आणि मला वाटतं ही नावं आम्हाला काही येणार नाहीत आणि म्हणून आम्ही या विषयाला काही येणार नाही. असंही काही विद्यार्थी बोलत असताना मी ऐकलं, की हे खूप अवघड वाटतंय. पण मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, की ही नावं जी आहेत, ही नावं ही काहीतरी त्याचं कारण आहे पाठीमागचं. मग त्यामध्ये मिळणारे जे काही कॅरेक्टर्स म्हणतो आपण, ते कॅरेक्टर्स बघून ती नावं या शास्त्रज्ञ लोकांनी त्यांना दिलेली आहेत. काही वेळेला त्याचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रॉपर्टीज असतील, त्याच्यावरूनही काही नावं दिलेली आहेत. त्यामुळं किंवा काही शारीरिक म्हणजे त्या वनस्पतीचं किंवा त्या बुरशीचं आपण जे बॉडी म्हणतो, फ्रुटिंग बॉडी म्हणतो, त्या फ्रुटिंग बॉडीचा आकार जो आहे, तो आकार जसा आहे त्या आकारानुसारही या बुरशांचं आपल्याला वर्गीकरण केलेलं दिसतंय. आता प्रश्न जेव्हा येतोय वर्गीकरणाचा, मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती असेल, की रणदी असं एक नवीन अ, या बुरशीशास्त्राला नावाची देणगी सन्माननीय शास्त्रज्ञ श्रीयुत इव्हॅन झेमिट्रोविक, डॉक्टर इव्हॅन झेमिट्रोविक हे जे कुमारो बॉटॅनिकल इन्स्टिट्यूट रशियामध्ये आहेत. खूप मोठे सायंटिस्ट, शास्त्रज्ञ आहेत ते. तर त्यांनी माझ्या जे काही छोटंसं कार्य आहे या बुरशीशास्त्रामधलं, त्या कार्याला त्यांनी डेडिकेशन केलंय आणि त्यांनी त्या नवीन मिळालेल्या बुरशीला त्यांनी रणदिविया असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला कळलं असेल, की माणसांच्या नावाला आदर म्हणूनही आपण या बुरशांची नावं देऊ शकतो. जसं कुलकर्णी सरांचं नाव कुलकर्णी येल्ला पावेटी असं एक रस्ट म्हणजे ज्याला तांबेरा असं म्हणतो. त्या तांबेऱ्याला आपल्या कुलकर्णी सरांचं नाव दिलेलं आहे. तर मला वाटतं आणखीन एक उदाहरण मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती असेल, अ, की अ, अ, कामत सर फार मोठे सायंटिस्ट होऊन गेले. तर त्या सरांच्या नावावरतीही बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी वेगवेगळ्या बुरशींच्या जातींना त्यांचं नाव देण्याचा प्रयत्न केलाय. तर ही सगळी नावं देण्याची जी प्रक्रिया आहे, ते जे काही आहे ते त्याला म्हणायचं वर्गीकरणशास्त्र. ज्याला आपण टॅक्सॉनॉमी असं म्हणतो. ही जी टॅक्सॉनॉमी आहे, ही टॅक्सॉनॉमी आत्ता अ, रादर टॅक्सॉनॉमीला येणारे विद्यार्थी संख्या हल्ली फारच कमी झालेली आहे एकंदरीत. याचं कारण असं, की विद्यार्थ्यांना बऱ्याचदा असं वाटतं, की आपण मायक्रोस्कोप खालीच हे सगळं बघून अत्यंत हे क्लेशदायक असेल आणि म्हणून आपण हे सगळं करतोय, असं आपल्याला वाटायला लागतं आणि त्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात, की नको त्यापेक्षा आपण जरा थोडंसं त्याच्यातलं डी-एन-ए, आर-एन-ए काढून बघूया, जेणेकरून आपल्याला चांगल्या लेव्हलचे रिसर्च पेपर्स आपल्याला पब्लिश करता येतील. खूप मोठं नाव आपल्याला मिळेल. तर आपल्याला सांगायला इथं मला आनंद वाटतो, की अजूनही संपूर्ण जगभरातले जवळ-जवळ 20 ते 22%च फंजाय या आयडेंटिफाय केल्या गेल्या आहेत. म्हणजे त्यांचं नामकरण झालेलं आहे. म्हणजे विचार करा, जवळ-जवळ 78 ते 80% अजून बाकी आहेत संपूर्ण जगभरातून. आणि आपण फार नशिबान आहोत, की आपण वेस्टर्न घाट्स जो आहे, तो जो पश्चिम घाट म्हणतो, त्या पश्चिम घाटाच्या काही भागांमध्ये आपण सहज लवकरात लवकर पोहोचू शकतो. असे खूप जवळ ही ठिकाणं आहेत. आणि ह्या पश्चिम घाटाच्या सर्व ठिकाणांमध्ये आपल्याला या बुरशींचं एवढं वैविध्य बघायला मिळतं, की त्यातले कित्येक प्रकार हे अजूनही त्यांचं नामकरण झालेलं नाहीये. त्यामुळं मला बऱ्याचदा असं आपल्या ह्या सर्व संशोधकांना सांगावसं वाटतं, की आपण या सर्व विषयांवरती फोकस करावं आणि या सर्व जे काही विद्यार्थी मित्र आहेत, की ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना आपण हे जरूर सांगावं. जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टींचं खऱ्या अर्थाने आणखीन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वर्गीकरणामध्ये खूप विद्यार्थ्यांना संधी देता येईल कार्य करण्याची. पण मोठा प्रश्न असा आणखीन एक पडतोय, की आता हल्ली वर्गीकरणशास्त्र म्हणजेच जे काही सगळं टॅक्सॉनॉमी शिकतोय, हे बेसिक टॅक्सॉनॉमी करणं म्हणजे बऱ्याच लोकांना हा कमीपणा वाटतोय.
तर असं अजिबात नाहीये. तर हे वर्गीकरण शास्त्र जे आहे, या शास्त्राला तितकीच किंमत आहे, जितकं ज्याला मॉलिक्युलर बायोलॉजी असं आपण म्हणतो, त्या शास्त्राला किंमत आहे. त्यामुळं कुठेतरी या मॉलिक्युलर बायोलॉजीचा आधार घेऊन आपण या विषयामध्ये, या टॅक्सॉनॉमीमध्ये खूप चांगलं मोठं काम करू शकता. तर या सगळ्या गोष्टी मी आपल्याला का सांगतोय? कारण का यांची संख्या म्हणजे ज्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, नामकरण झालेलं आहे, त्यांची संख्या खूप बोटावर मोजण्याइतकी आहे आणि खूप बुरशा ह्या आपली खऱ्या अर्थाने वाट बघतायत असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, की ह्या ज्या बुरश्या आहेत, या बुरशांचा वापर हा वेगवेगळ्या आजारांवरती अ, गेल्या कित्येक दशकांपासून चालू आहे, असा आपल्याला काही उल्लेखही वेगवेगळ्या रेफरन्सेसमध्ये आपल्याला मिळतात. त्यामध्ये माझे गुरु प्रोफेसर अ, जितेंद्र गोपाळराव वैद्य सर जे पुणे विद्यापीठामध्ये प्रोफेसर होते. त्यांनी त्यांचे एक मित्र आहेत त्यांच्याकडे मला एक दिवस पाठवलं आणि मला म्हटले, की "त्यांच्याबरोबर थोडंसं तू काम कर." तर ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. तर त्यांनी आणखीन ते पेटंटाइज करायचंय काम. तर त्यांनी एक फंगसची पावडर ते हिरड्यांना लावण्यासाठी त्या पेशंट्सला देण्यासाठी त्यांनी एक ती ट्रायल सगळे ते ट्रायल्स घेण्यासाठी द्यायचं त्यांचं चाललेलं होतं. पण तेवढ्यात मध्येच सरांचं निधन झाल्यामुळं ते काम अर्धवट पडलं सगळं. पण ते त्या दरम्यान माझ्याकडं काही रेफरन्सेस असे काही वाचण्यात आले, की काही आदिवासी, आपल्याकडचे आदिवासी सुद्धा या सगळ्या फंगसचा किंवा बुरशांचा वापर वेगवेगळ्या प्रकाराने करतायत. मग त्यातला काही रेफरन्सेस मला असेही मिळाले, की अक्षरशः म्हणजे साधी गोष्ट म्हणजे डास पळवण्यासाठी काही पफबॉल्सचा वापरही आदिवासी करतायत असंही त्यामध्ये मला वाचण्यास मिळालं. आणि त्याबरोबर नंतर एक गॅनोडर्मा नावाच्या फंगसची माझी ओळख झाली. ती आमच्या वैद्य सरांमुळं आणि ती ओळख झाल्यानंतर इंटरेस्ट म्हणून मी जस्ट वाचत बसलो त्या फंगसवरती. तर तुम्हाला खोटं वाटेल, एक बुरशी ही कित्येक आजारांवरती म्हणजे उपकारक आपल्याला होऊ शकते, ती गॅनोडर्मा. आणि मग त्या बुरशीवरती आमच्या पुणे विद्यापीठामध्ये सरांच्याच काही विद्यार्थ्यांनी खूप चांगलं काम केलं. तर आणि त्या गॅनोडर्माच्या ज्या काही जाती आहेत महाराष्ट्रामध्ये जाती-प्रजाती, तर त्या त्याच्यावरतीही त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्यावरती एक संशोधनपर एक रिसर्च पेपर आम्ही पब्लिश केलेला आहे. तर आणि पुढे भविष्यामध्येही त्याच्यावरती काम करण्याचा आमचा मानस आहे. तर कुठेतरी या प्रत्येक सजीवाचं, प्रत्येक बुरशीचं एक विशेष असं कार्य आहे आणि या बुरशांमध्येही आपल्याला जसे कुजलेल्या अन्नपदार्थांवरती जशा काही बुरशा वाढतात, तशा शेणावरती वाढणाऱ्याही आपल्याला बुरशा बघायला मिळतात. त्याचबरोबर लाकूड कुजवणाऱ्या बुरशाही किंवा ज्याला आपण विघटन करणं म्हणतो, त्या विघटन करणाऱ्या बुरशाही आपल्याला मिळतात. त्याचबरोबर ज्यांना आपण पॅरासाइटिक असं म्हणतो, त्या पॅरासाइटिक प्रकारच्याही बुरशा आपल्याला बघायला मिळतात. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्या शेतामध्ये आपल्या गवताच्या पानांवरती जर का तुम्ही त्या गवताच्या पानांवरती नीट पाहिलत, तर पिवळसर डाग पडल्यासारखे दिसतात. उभट असतात, थोडेसे लांबोडके असे ते डाग असतात. तर त्या डागांना जर का तुम्ही असं ते पान उलटं करून पाहिलत, तर त्याच्यावरती तुम्हाला असे छोटे-छोटे असं ब्राउनिश कलरचे ठिपक्यांसारखं तुम्हाला किंवा लांबडे असे ठिपके दिसतील आणि मला वाटतं ते जे असतात त्यांना रस्ट असं म्हणतात, ज्याला तांबेरा असं म्हणतो. त्याचबरोबर पानांवरती असे काळे-काळे डॉट्स आपल्याला आलेले दिसतात. त्यामध्येही बरेच प्रकार आहेत. त्यामध्ये फायलॅकोरा सारख्या काही बुरशींचा समावेश आहे. तर ह्या प्रत्येक बुरशीचं काही ना काहीतरी महत्त्व हे या निसर्ग चक्रामध्ये आहे आणि त्या बुरशांचा मानवाने बऱ्याच औषधी बुरशांचा इथं मला वाटतं बऱ्याच आजारांसाठी वापरही केलेला दिसतो. काही बुरशा तर तुम्हाला काविळीसारख्या आजारांवरतीही लोक काही वापरताना दिसतात. फक्त गरज आहे ती म्हणजे या सर्व बुरशांचे जे काही स्पेसिमेन्स आहेत, ते स्पेसिमेन्स सर्व नियमांमधून व्यवस्थित प्रॉपर चॅनलनी आपण त्याचं जर का स्टडी करण्याचा प्रयत्न केलात, कारण का बायोडायव्हर्सिटी जी आहे सर्व ही, या बायोडायव्हर्सिटीचं रक्षण करण्यासाठी बायोडायव्हर्सिटी बोर्ड महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डाने काही नियम घालून दिलेले आहेत. त्यामुळं तुम्ही जर का रिसर्च करणार असाल, तर अगोदर ती परवानगी घ्यायला लागते आणि मग त्या सर्वांचं तुम्ही
कलेक्शन करायचं की नाही हे तुम्हाला बायोडायव्हर्सिटी बोर्डाद्वारेच तुम्हाला परवानगी घेतल्यानंतरच कळतं. आणि जर का आपल्याला याच्यामध्ये संशोधन करायचं असेल तर अगोदर त्या सर्व परवानग्या घ्यायला लागतात. अ, आणि त्यानंतर आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर ह्या सर्व मला वाटतं गोष्टी आपल्याला का मुद्दामून मी सांगतोय, कारण का ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. कारण का जर का आपण काही वनक्षेत्रांमधनं डायरेक्टली हे सगळं बुरश्या जर कलेक्ट केल्यात, तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते. त्यामुळं कुठलीही बुरशी किंवा कुठलाही सजीवांचं कसल्याही बाबतीमध्ये आपण कुठल्याही प्लांट्सही आता कलेक्शन करायचं स्ट्रिक्टली बॅन केलेलं आहे. त्यामुळं आपण कृपा करून कोणतीही गोष्ट आपण फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर जरी कितीही वाटलं तरी आपण ती घरी आणायची नाही कसल्याही परिस्थितीमध्ये. तर ही एक महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगायची होती. अ, यामध्ये खरं तर काही बुरशा ज्या तुम्ही जर पाहिलत तर शेण शेण जे असतं, गाईचं शेण असेल, म्हशीचं शेण असेल किंवा वेगवेगळ्या हिंस्र श्वापदांच्याही जे काही फिकल मॅटर असतो, त्या फिकल मॅटरवरती वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी चे प्रकार आपल्याला आलेले दिसतात आणि त्याच्यावरतीही बरंच झालेलं आहे. त्यांना डंग फंजाय असं म्हणतात. तर त्या डंग फंजायमध्ये आपल्याला ज्याला कोप्रायनस असं आपण म्हणतो, ते कोप्रायनस असू द्यात किंवा पॅनिओलस नावाचं जे मशरूम आहे, ते मशरूम आपल्याला त्याच्यावरती आलेलं बघायला मिळतं. आणि बऱ्याचदा हे जे काही मशरूम्स असतात, या सगळ्या मशरूमच्या एक ठराविक त्यांचं या सर्व मशरूमचं एक ठराविक लाईफ सायकल असतं आणि त्या लाईफ सायकलनुसार त्यांचं जे काही जीवनचक्रच असतं, ते जीवनचक्र चालू असतं आणि ह्या बुरशा आपल्याला मुख्यत्वे पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतात. आता पावसाळ्यामध्ये जर का आपण जंगलांमध्ये गेलात, तर झाडाच्या सालीवरतीही आपल्याला बऱ्याचदा असे छोटे-छोट्या अ, जसे काही पंखे जे असतात, आता हातामध्ये जो पंखा असतो असा अ, वारा घ्यायला काही लोकं पंखा वापरतात, हातामध्ये पंखा असतो तो. तर त्या पंख्याच्या आकाराच्या काही बुरश्या छोट्या-छोट्या आपल्याला त्या झाडाच्या सालीवरती आलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये क्रेपिडोटस नावाचं मशरूम हे फार कॉमनली मिळतं. आपल्याकडं कित्येक शे जाती त्याच्या मिळू शकतात. कारण का एकट्या आपल्या इथल्या वेस्टर्न घाट्समधल्या काही पॅचेसमध्ये मी गेल्यानंतर मी पाहिलं, तर खूप वेगवेगळे प्रकार म्हणजे अगदी डार्क ब्लू कलरपासून अगदी डार्क रेड कलरपर्यंत आपल्याला ह्या बुरश्या बघायला मिळतात आणि या सगळ्या बुरशांचा अभ्यास आपल्याकडे तेवढा झालेला नाहीये. त्यातल्या काही खाद्य बुरशाही आहेत असं आपल्या काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. जसं मला वाटतं आपल्याला माहिती असेल सगळ्यांना आदरणीय डॉक्टर ए.व्ही. साठे सर जे आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सीनियर सायंटिस्ट म्हणून होते. आपल्यामध्ये आज ते दुर्दैवानं नाहीयेत. पण मशरूम्स या विषयावरती अत्यंत सखोल अभ्यास ज्यांनी आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटमधून केला, हे मशरूम्सवरती अभ्यास करणारे मशरूमॉलॉजिस्ट ज्यांना आपण म्हणूयात असे डॉक्टर ए.व्ही. साठे सर. तर त्यांनी जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त खाद्य बुरशा म्हणजे ज्या आपण खाऊ शकतो, अशा बुरशांचा त्यांनी शोध लावलेला आहे. नंतर आमचे गुरु डॉक्टर रानडे सर यांनीही मला एक गोष्ट सांगितलेली आठवतीये. आमचे डॉक्टर रानडे सर गरवारे कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि ते रिटायर झालेत. त्यांचं मिक्झोमायसिट्स या विषयावरती खूप मोठं काम आहे आपल्या महाराष्ट्रामधून. तर सरांनी मला एक गोष्ट सांगितलेली आठवते, की आपल्या विठ्ठलवाडीच्या परिसरामध्ये खूप पूर्वीच्या काळी त्यांनी अ, एक मशरूम ज्याच्यामधनं लाईट बाहेर पडत होतं. थोडक्यामध्ये बायोल्युमिनेसेंट ज्याला म्हणतो आपण, तर ते मशरूम त्यांनी अ, विठ्ठलवाडीच्या एरियामध्ये त्या काळी पाहिलेलं होतं. आत्ता मिळणं ते शक्यच नाही. कारण का एवढं डिग्रेडेशन झालंय त्या हॅबिटॅट्सचं सगळ्या. त्यामुळं आत्ता मिळणं कठीणच आहे ते. पण जंगलांमध्ये जर का आपण भीमाशंकर सारख्या जंगलांमध्ये जर गेलात, तर आपल्याला बऱ्याचदा हे प्रकार बघायला मिळतात. तर हे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे बायोल्युमिनेसेंट फंगस आहेत आणि त्यामध्ये काही बॅसिडिओमायसिट्स प्रकारामधले पण आहेत आणि काही ॲस्कोमायसिट्सच्या प्रकारामधले पण आहेत. आणि त्यामुळं मला असं वाटतं, की हे सगळे प्रकारांची जी नावं मी आत्ता घेतोय, ते नावं ऐकून घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कारण का आपल्याला जर का इंटरेस्ट असेल, तर ह्या सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं पुढे जायचं हे कळण्यासाठी मी एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे आणि कदाचित आता हे लॉकडाऊनचं आणि हे सगळं संपल्यानंतर ते पुस्तक आपल्याला अवेलेबल होईल. तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला सर्व मराठी भाषेमध्ये हे सगळं पुस्तक आम्ही मुद्दामूनच आपल्या खास प्रेक्षकांसाठीच लिहिलेलं आहे.
तर त्यामुळे ते पुस्तक आपण जरूर घ्या, जरूर ते पुस्तक वाचा. आपल्याला त्या पुस्तकामध्ये मध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आता बऱ्याचदा असं आपण विचार करतो, की मी तर काही शास्त्रज्ञ नाहीये, मी तर फक्त एक साधा आपला सर्वसामान्य माणूस आहे. तर मी त्या बुरशीकडे नाही पाहिलं तर काय बिघडणार आहे? किंवा मी त्या बुरशीचं संवर्धन नाही केलं तर काय बिघडणार आहे? असं बऱ्याचदा आपल्याला वाटतं. पण हे असं अजिबात आपण समजायचं कारण नाही. कारण का आपण प्रत्येकजण आपण प्रत्येकजण आणि मला त्यात कौतुक खरोखरच वाटतं, की आता मी पुण्यामध्ये असल्यामुळं पुण्यामधल्या ग्रुप्सची जास्ती कॉन्टॅक्ट असल्यामुळं पुण्याचं सांगतोय. अदरवाईज याचा अर्थ असा अजिबात नाहीये, की पुणे सोडून बाकीच्या ठिकाणी अजिबात याच्यावरती काम केलं जात नाही किंवा असं अजिबात नाहीये. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी याच्यावरती खूप चांगलं काम चालू आहे. संपूर्ण भारतभरामध्ये, जगामध्ये काम खूप चांगलं चालू आहे. पण आता पुण्यात मी राहत असल्यामुळं पुण्याच्या सभोवतालीही कोण-कोण काय-काय काम करतं हे माहिती पडतं. बरेच एन-जी-ओज असे आहेत, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, की त्यांचं पण खूप चांगलं काम चालू आहे. आणि हे जे एन-जी-ओज आहेत, ह्या एन-जी-ओज मधून जे काही राबवले जाणारे कट्टे आहेत, तर त्या कट्ट्यांवरती बऱ्याचदा आम्ही बोललेलो आहे आणि तिथे येणारा जो काही मॉब असतो, तो खूप इंटरेस्ट असणारा मॉब आहे. तर त्यातलेही काही लोकं जर हे ऐकत असतील, तर मला वाटतं त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतील याच्यामधल्या. तर हे जे सगळे कट्टे आहेत, हे कट्टे पण खूप महत्त्वाचं काम करतायत. वेगवेगळ्या विषयांवरती ते आयोजित केले जातायत. मी इथं प्रकर्षाने असं कोणाचं नाव घेणं मला वाटतं बरोबर वाटणार नाही. कारण का प्रत्येक एन-जी-ओज खूप चांगलं काम करतायत आणि आपण त्यामुळं सर्वांना एक विनंती, की हे जे सगळे एन-जी-ओज आहेत किंवा काही कॉलेजेसमध्ये सगळी विशेष व्याख्यानं आयोजित केलेली असतात, तर त्या व्याख्यानांना आपण जरूर जा आणि जरूर या व्याख्यानांमधून आपण फायदा घ्या. त्यामध्ये मला आणखीन एक मला इथं नमूद करावंसं वाटतं, की आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे खूप चांगलं फोटोग्राफीचं साहित्य असतं. फॉर एक्झाम्पल कॅमेरा असतील, लेन्सेस असतील. आपण आपल्यापाशी जो कॅमेरा आहे, अगदी मोबाईलचा कॅमेरा असेल, तर त्या मोबाईलच्या कॅमेऱ्यावरती सर्वांना एक विनंती आहे, की आपण सेल्फी जर का काढण्याचा आपल्याला मोह असेल, तर सेल्फी जर का 5 काढणार असाल, तर त्यातला 1 फोटो हा ह्या सजीवांचा असू द्यात आणि मला वाटतं तो जो फोटो आहे, तर तो फोटो आपल्याला कुठेतरी नक्कीच या बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन करण्यासाठी पुढे-मागे कधीतरी उपयोगी पडेल. कारण का आत्ता ज्या झपाट्याने सगळीकडे विकास हा चाललेला आहे, त्या ह्याच्यामध्येच आपल्याला कुठेतरी या सर्व सजीवांचं संवर्धन ज्याला म्हणतो आपण, ते संवर्धन करण्याची नितांत गरज आहे. त्यामुळं मला तरी असं वाटतं, की अशा सर्व सजीवांचं संवर्धन हे त्या-त्या राज्यांमध्ये आपण जर का वेगवेगळ्या प्रकारांनी करू शकलो आणि मला वाटतं हे फक्त प्राध्यापकच किंवा शास्त्रज्ञ लोकच हे सर्व करू शकणार आहेत, बाकीचे लोकं काही करू शकणार नाहीत असं अजिबात समजायचं कारण नाही. आपण सर्वजण मिळून हे सगळं जर का करू शकलो, तर मला वाटतं फार मोठं योगदान याच्यामध्ये आपल्या सर्वांचं असणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, की जिथं कुठं आपल्याला या सर्व गोष्टींचं उहापोह करता येईल, त्या गोष्टींचा उहापोह आपण करा आणि याचं संवर्धनासाठी आपण जास्तीत जास्त प्रकारांनी हेल्प करा, असं मला वाटतं. यानंतर आणखीन एक मला इथं महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते, की आपल्या विद्यार्थ्यांना मी प्राध्यापक असल्यामुळं कुठेतरी सर्व विद्यार्थ्यांच्या अँगलनी थोडंसं मी जरा जास्त विचार करतो. तर विद्यार्थ्यांना थोडंसं ट्रेनिंग मला वाटतं देण्याची गरज आहे. कारण का आत्ता अशी कंडिशन निर्माण झालेली आहे. तर किंबहुना आणखीन एक 50 वर्षानंतर या बुरशांची नावं सांगणारी लोकं सुद्धा मिळतील की नाही अशी शंका मला बऱ्याचदा वाटते. त्यामुळं भारतामध्ये फार म्हणजे तुरळकपणे आपल्याला याच्यावरती त्याचं बेसिक ज्याला म्हणतो की बेसिक टॅक्सॉनॉमीचं संशोधन चाललेलं दिसतं. त्यामुळे हे ज्या संशोधनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला जर का वाढवता आला, तर फार मोठं योगदान होऊ शकेल. त्यामुळे सर्व शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक स्टडी करणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांना आणि सर्व प्राध्यापकांनाही विनंती, की आपण सर्व जेवढे विद्यार्थी आपल्याकडं असतील त्या विद्यार्थ्यांच्या अ, अ, डोक्यामध्ये कुठेतरी या टॅक्सॉनॉमीबद्दल थोडीशी आवड जर निर्माण केली, तर मला वाटतं ते विद्यार्थी या सर्व गोष्टींचं प्रॉपर वेने अभ्यास करू शकतील आणि फार पुढे जाऊ शकतील. तर मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टींचं उहापोह आपण इथं करतो आहोत. पण कुठेतरी या सर्व गोष्टींचं मला वाटतं अ, एक ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो, हे डॉक्युमेंटेशन आपण करण्यासाठी थोडंसं कमी पडतो की काय असं मला वाटतं आणि हे थोडंसं कमी पडू नये
किंवा आपल्याकडं काय आहे हे आपल्याला नक्की माहिती व्हावं म्हणूनच मी www.fungi.from.india.com ही वेबसाईट माझ्या एका हर्षवर्धन खरे नावाच्या मित्राबरोबर मी तयार केली. अ, अ, आणि निलेश शिवतारे जे आहेत आमचे इंजिनियर, तर त्यांनी संपूर्ण त्याचं डेटा सेटअप आणि त्याचं लॉन्चिंग मध्ये खूप मदत केली. तर त्यांच्या सगळ्यांच्या हेल्पमुळं आणि सहाय्यक प्राध्यापिका नीता जगताप यांच्या सर्व प्रयत्नांमुळं हे सगळं आपल्यासमोर वेबसाईट उभी राहिलेली आहे आणि याच्यामध्ये जवळ-जवळ 7,500 बुरशी प्रकार आम्ही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बऱ्याचदा 7,500 बुरशी प्रकार हे काही मी स्वतः शोधलेले प्रकार नाहीत. पण आपल्या सर्व शास्त्रज्ञांनी, भारतीय शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या रिजन्समधून, संपूर्ण भारतातून जे प्रकार त्यांना दिसले, ते सगळे प्रकार त्यांनी जे डॉक्युमेंट करून ठेवलेत. फंजाय फ्रॉम इंडिया नावाच्या जी पुस्तकं आहेत, जी सीरीज आहेत, त्या सीरीजमध्ये. तर ती सगळं मी माझ्याकडे मॅक्सिमम कलेक्शन केलं. काही अजूनही येणं बाकी आहे. आणि त्यामधून ती वेबसाईट तयार केली. आता ही जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती आत्ता 7,500 बुरशी प्रकार आहेत आणि ते 7 विभागांमध्ये विभागले गेलेले आहेत. आता ते जे 7 प्रकार म्हणजे 7 डेटाबेसेस आहेत. त्यामध्ये मशरूमचा एक डेटाबेस आहे. त्याचबरोबर बाकीचे आणखीन लायकेन्स किंवा ज्याला दगडफुलं म्हणतो त्याचा डेटाबेस आहे. नंतर इंडियन मरीन फंगल डेटाबेस पण आहे. म्हणजे थोडक्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जे काही फंगस असतात ते फंगस आपल्याला किंवा खारफुटीच्या मुळांच्या भोवती जो काही दलदल झालेली असते, त्या दलदलीमध्ये काही फंगस मिळतात. त्या फंगस वरती डॉक्टर बोरसे सरांनी खूप चांगलं अ, स्वतःचं संशोधन असं एक पब्लिश केलेलं आहे मोनोग्राफच्या याच्यामध्ये आणि ते सगळं त्यांनी मला दिलं. तर असे बरेच डेटाबेसेस आहेत. त्यामध्ये मिक्झोमायसिसचा डेटाबेस आहे, ज्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर रानडे सरांचा डेटा घेतलेला आहे. तर ह्या सगळ्यांचा डेटा घेऊन मी तो कंपायलेशन केलं आणि आता आपल्याला जस्ट ॲटलीस्ट आत्ता 7,500 स्पीसीज कुठल्या आहेत, याचं रेकॉर्ड तरी आपल्याला समोर दिसतंय. याच्यानंतरचं काम हे पुढचं काम सुरू झालेलं आहे. त्यामध्ये जवळ-जवळ 5,500 बुरशी प्रकार आणखीन आम्ही त्याच्यात टाकण्याच्या प्रयत्नात आहोत. सर्व कॉलेजचं काम आणि हे सगळं सांभाळून आम्ही सगळं हे काम करत असतो. त्यामुळे थोडंसं डिले होतोय, पण हरकत नाही. एक कुणीतरी हे काम करणं गरजेचं आहे, असं मला वाटलं म्हणून मी हे सगळं सुरुवात केलं खरं तर. यामध्ये आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, की बऱ्याचदा व्यावसायिकदृष्ट्या आपल्याला या विषयामध्ये काही संधी आहेत का? असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर व्यावसायिकदृष्ट्या याच्यामध्ये खूप मोठ्या संधी आपल्या वाट पाहत आहेत. आपल्याला मशरूम म्हटलं, की आपल्याला फक्त 2च मशरूम आठवतात. एक म्हणजे प्लुरोटस मशरूम ज्याला धिंगरी मशरूम म्हणतो आपण आणि दुसरं म्हणजे ॲगॅरिकस बायस्पोरस ज्याला आपण बटन मशरूम असं म्हणतो. आपल्याला लोकांना वाटतं, की अरे मशरूम म्हटलं, की फक्त हे 2च आपल्याला माहिती आहेत आणि हे एवढे 2च मशरूम्स आहेत. पण असं अजिबात नाहीये. डॉक्टर ए.व्ही. साठे सरांनी 100 पेक्षा जास्त खाद्य बुरशा शोधून काढलेल्या आहेत. तसंच या आता संपूर्ण जगभरामध्ये कित्येक बुरशांचे प्रकार हे खाल्ले जातात आणि त्यातल्या 5 स्टार हॉटेल्सला तर वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या मिळतात आणि फॉर्च्युनेटली त्या बुरश्या इथं आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये मिळतात. पण आपल्या लोकांना ती माहिती नाहीये. त्याच्यावरती मी पुढे आणखीन एकदा केव्हातरी निवांत सवडीने बोलेन. कारण तो विषय खूप मोठा विषय आहे, की तो अगदी 1 मिनिटामध्ये सांगण्यासारखा तो विषय नक्की नाही. पण आपल्याला हे माहिती असू द्यात, की कुठेतरी ह्या सर्व बुरशा आहेत आणि या बुरशांचं व्यावसायिकदृष्ट्या आपण जर का केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही जणांचं मी ऐकलं की त्यांनी मशरूमच्या वेगवेगळ्या रेसिपीज तयार करण्याचं तंत्र अवगत केले. त्या मशरूम्स ड्राय करून त्याची पावडर केली आणि त्या पावडर वापरून पेशंट्सना ते मशरूम बिस्किट्स तयार करून देतात. कारण का मशरूममध्ये जास्ती प्रोटीन्स आणि खूप कमी शुगर आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ते बिस्किट्स आपण खाऊ शकतो. तर अशा काही कमर्शियल बेस जर का ॲप्लिकेशन्स आपण शोधून काढले, तर मला वाटतं फार मोठ्या लेव्हलला आपले हे बिझनेसेस होतील आणि आता सगळ्यात मला वाटतं कुठल्याही आता रस्त्यावरच्या गाडीवरती म्हणजे हातगाडीवरती सुद्धा आपल्याला हल्ली बटन मशरूम पाहायला मिळतं. मला वाटतं हे त्या व्यावसायीकरणाचंच खूप मला वाटतं मोठं योगदान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा कित्येक गोष्टी मला आपल्याला इथं सांगता येतील आणि या सर्व गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ह्या बुरशींमधल्या माहिती करून जर का आपण घेतल्या, तर याच्यामध्ये आपण खरोखरच खूप मोठं नक्की देऊ शकतो, असा मला विश्वास वाटतो. आता खरं तर हे सर्व करत असताना
आत्ता जागतिकीकरणाचा एवढा सगळा स्पीडने हे सगळं चालू आहे. तर कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा या बुरशींच्या क्वांटिटीवरती थोडासा परिणाम होतोय की काय, अशी आता थोडीशी भीती वाटायला लागली. त्यामुळं कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार आपण म्हणजे थोडक्यात डेव्हलपमेंट साइड आपण जरी बघत असलो, तरीसुद्धा जिथं-जिथं आपल्याला शक्य आहे, तिथं-तिथं आपण ह्या गोष्टींचं कन्झर्वेशन्स नक्की करायला शिकलं पाहिजे. त्यातली पहिली गोष्ट मी सांगतो, की अगदी तुमच्या बागेपासून सुरुवात करा. बऱ्याचदा आपण आपल्या सोसायटीमध्ये आपण बरीच झाडं लावलेली असतात. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा त्याच्यामधनं काही फंगसही आपल्याला आलेले दिसतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं, की अरे ते फंगस आले ते म्हणजे विषारीच आहे काहीतरी आणि मग ते आपण काढून टाकून देतो. तर असं कृपया करू नका. कारण का ते फंगस तिथं आलंय कारण त्याचं एक वेगळं आहे. कारण का त्यातले काही फंगस हे त्या वनस्पतीला मुळांद्वारे मदत करत असतात आणि त्या ग्रुपच्या बुरशांना म्हणायचं मायकोरायझा. तर असे काही मशरूम्सही आहेत, की जे या मायकोरायझा म्हणजेच प्रकारामध्ये मोडतात आणि हे मायकोरायझा सगळे त्या वनस्पतींना खूप मोलाचं सहकार्य करत असतात. यानंतर आणखीन एक महत्त्वाचं आपल्याला सांगायचं ते म्हणजे पिकांच्या बाबतीमध्ये. आपल्याला बऱ्याचदा असं अनुभवायला आलं असेल, की आपल्या शेतामध्ये जे धान्य लावलेलं आहे त्याच्यापेक्षा पलीकडच्या माणसाच्या शेतामध्ये खूप चांगलं धान्य येतंय आणि मग आपण जर त्यांना विचारलं, तर ते म्हणतात, "आमची जमीन जमीन चांगली आहे." आता नुसती जमीन चांगली असून उपयोग नाही, तर त्या जमिनीमध्ये नक्की कुठल्या प्रकारच्या बुरशी आहेत, त्याच्यावरती तुमचं पीक हे खूप चांगलं येणार का, रोगटलेलं येणार का, आणखीन काही वेगळ्या प्रकारचं येणार, हे ठरलेलं असतं. त्यामुळं आपल्या शेताच्या जमिनीचा पोत हा सुधारण्यासाठी जसं काही शेवाळांची गरज असते, ज्याच्यामध्ये नॉस्टॉक असेल किंवा आणखीन बाकीचे काही बॅक्टेरिया असतील, ज्याला आपण रायझोबियम बॅक्टेरिया म्हणतो. तसंच ह्या बुरशांचा सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा असतो आणि मला वाटतं त्या बुरशा जर का तिथं असतील, तर ते पीक खूप चांगलं येऊ शकतं. त्यामुळं हा एक महत्त्वाचा मला वाटतं पैलू आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची, की ह्या प्रत्येक पिकांच्या किंवा प्लांट्स जे लावतो आपण, काही मेडिसिनल प्लांट्स असतील, तर त्या मेडिसिनल प्लांट्समध्ये सुद्धा मेडिसिनल प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्या डेव्हलप करण्यासाठी त्या वनस्पतींच्या आतमध्ये पण काही बुरशा असतात. फॉर एक्झाम्पल कॅथॅरॅन्थस रोझियस ज्याला म्हणतो आपण, म्हणजे ज्याला सदाफुली म्हणतो. त्या सदाफुलीमध्ये सुद्धा अशा कित्येक बुरशा असतात, असं नोंद शास्त्रज्ञांनी केलेली आहे ऑलरेडी. म्हणजेच त्याच्यामध्ये मिळणारे जे काही अल्कलॉइड्स असतात त्या सदाफुलीमध्ये, विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन नावाची. तर त्याच्या ती अल्कलॉइड तयार करण्यासाठी सुद्धा या बुरशांचीच त्याच्यामध्ये किंबहुना खूप जास्त मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक औषधी वनस्पतीमध्ये ही काही या एंडोफायटिक ज्याला म्हणतो आपण त्या आतमध्ये त्या बुरशा त्याच्यामध्ये असतात. त्या वनस्पतींमध्ये, त्यांच्या पानामध्ये असतात, त्यांच्या खोडामध्ये असतात, त्या वनस्पतींच्या मुळामध्येही त्या बुरशा असतात आणि त्या बुरशा हे सगळं जे काही त्याच्यामध्ये असणारे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्या प्लांट्समध्ये, जे औषधाचं काम करतात, ते तयार करण्यासाठी खूप मदत करत असतात. त्यामुळे एकटे प्लांट्सच फक्त मेडिसिनल आहेत असं अजिबात नाही, तर आतमध्ये असणारे ते फंगस जे आहेत, ते फंगस त्या प्लांटला मदत करून ते सगळे जे काय आहे ते केमिकल्स तयार करण्याची प्रोसेस. तर हे मला वाटतं सगळं सगळं सहजीवन चालू असतं. व्यवस्थितपणे कुठलाही डामडौल न करता हे सहजीवन व्यवस्थितपणे चालू असतं. आणि मला असं वाटतं, की ह्या सर्व गोष्टी आपल्याला ज्या काही मी आपल्याला सांगितल्या त्या गोष्टींचा आपण विचार करा. इंटरनेटवरती आपल्याला खूप जास्त चांगली सायंटिफिक ऑथेंटिक अशी माहिती नक्की मिळेल. वेगवेगळ्या रिसर्च जर्नल्समधून आपल्याला ती माहिती मिळू शकते. आपली भारतीयही काही जर्नल्स आहेत, त्याचबरोबर परदेशाची पण खूप चांगली काही जर्नल्स आहेत. त्याच्यामधून आपण हे बघू शकता. आपण सर्व भाग्यवान आहोत, की आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये, आपल्या पुण्यामध्ये आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, आपली जयकर लायब्ररी असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या लायब्ररी असतील. या सर्व लायब्ररीजमध्ये फंगस या विषयांवरती आपण जर गेलात शोधायला तर खूप चांगलं लिटरेचर आपल्याला अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत, रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत. आपण ते वाचणं फार गरजेचं आहे. कारण का ते वाचलं तरच आपण पुढे वाचवू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवण्याची फार गरज आहे.
आणि त्यामुळं सर्वांना विनंती आहे, की आपण वाचन या बुरशी क्षेत्रामधलं जर वाढवलं, तर किंबहुना कित्येक मोठे शोधही आपण लावू शकता आणि अशा काही बुरशा आपणही शोधू शकता, की जे हे सर्व जे काही आता आपण व्हायरल डिसीजेस म्हणतोय, ते व्हायरल डिसीजेस आपल्याला होणारच नाही, इतकी इम्युनिटी आपण वाढवून स्वतःची ठेवू शकतो. अशाही काही काही बुरशा आपण शोधू शकाल, जर का आपण या सर्व बुरशांचा नीट अभ्यास केला तर. हे नक्की सहज शक्य होईल असं मला वाटतं. मला असं वाटतं की यामध्ये सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. परंतु हे सर्व ज्ञान आपल्याला जर का मिळवायचं असेल, तर आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला याचं वर्गीकरण हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे आणि या वर्गीकरणामध्ये अगदी ढोबळमानाने वर्गीकरण करायचं झालं, तर मायक्रोस्कोप खाली मायक्रोस्कोपिक बुरशा म्हणजे जे मायक्रोस्कोप घेतल्यानंतर आपल्याला दिसू शकतात आणि मेगा फंगाय म्हणजे मायक्रोस्कोपिक फंजाय आणि मेगा फंजाय और मॅक्रो फंजाय असं आपण त्याला म्हणूया. असे 2 प्रकार याच्यामध्ये पडतात आणि ह्या दोन्ही फंगसचा तितकाच उपयोग असतो. तर हे मॅक्रो फंजायमध्ये म्हणजे थोडक्यामध्ये जे मशरूम्स आहेत, जे आपण डोळ्यांनी पाहू शकतो डायरेक्टली, ते मशरूम्सही आपल्याला बघायला मिळतात. आता असं अजिबात नाहीये, की फक्त जमिनीच्या वरतीच हे मशरूम्स येतायत किंवा हे फंगस येतायत. तर मित्रांनो तुम्हाला सांगायला मला इथं खूप आनंद होतो, की असेही काही मशरूम्स आहेत, की जे मशरूम्स म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण आता मशरूम्स म्हणतोय. कारण आता पूर्वीच्या काळी म्हणजे पूर्वी मशरूम्स म्हटलं, की फक्त फ्लेशी फंजाय आणि ज्याला आपल्या बटन मशरूमसारखं दिसणारं म्हणून त्याला मशरूम म्हणायचे. पण आता अगदी लाकडासारखं कडक असणाऱ्या बुरशांनाही आता मशरूम म्हणण्याचा प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे मी तो शब्द वापरतोय मशरूम म्हणजे. तर असे काही ट्रफल्स नावाचे काही मशरूम आहे थोडक्यामध्ये काही फंजाय आहेत, की जे जमिनीखाली गाडले गेलेले स्वरूपामध्येच ते तसेच ते तयार होतात आणि तसेच ते तिथेच संपून जातात. ते आपल्याला वरती जमिनीच्या वरती आलेले कधीही दिसत नाहीत. त्याला ट्रफल्स असं म्हणायचं. ट्युबर एस्टिवम असं त्याचं सायंटिफिक नाव आहे. हे सगळं आपल्याला जे जे मी सांगतोय त्यातली ही सगळी नावं आपल्याला 2 महत्त्वाच्या वेबसाईट्स आपण बघायला विसरू नका. पहिली वेबसाईट म्हणजे इंडेक्स फंगोरम. तर ही इंडेक्स फंगोरम नावाची वेबसाईट आहे, ज्याच्यावरती संपूर्ण जगभरातली जे काही बुरशी संपदा आहे, त्या बुरशी संपदेचं संपूर्ण लिस्टिंग हे सगळं त्या इंडेक्स फंगोरमवरती केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील, तर आपल्याला डॉक्टर पॉल कर्क जे वेल नोन सायंटिस्ट आहेत, त्यांच्याशी आपल्याला कम्युनिकेट करायला लागतं आणि मग आपल्याला सपोज तुम्हाला एखादी नवीन बुरशीची जात सापडली, तर तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करू शकता. ते सायंटिफिक जर्नलमध्ये ते पब्लिश करू शकता आणि तुम्ही त्या साईटवरती तिथं नाव त्याच्यामध्ये देऊ शकता. तर तशीच एक बुरशी झायलेरिया सिम्प्लोकॉकी नावाची एक बुरशी आम्ही माझे मित्र सचिन पुणेकर, त्यानंतर आपल्या आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सायंटिस्ट मॅडम डॉक्टर पांडे मॅडम असं आणि विमल वेंगणकर असं यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही ती बुरशी नवीन बुरशीची जात झायलेरिया सिम्प्लोकॉकी ही पब्लिश केली. तीही जात आपल्याला त्या इंडेक्स फंगोरमवरती पाहायला मिळेल. म्हणजे जगात आत्ता या क्षणाला किती बुरशी आहेत हे जर मोजायचं असेल, तर आपल्याला इंडेक्स फंगोरमवरती जाऊन करायला लागेल. परंतु अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियामध्ये अजून तरी सगळ्या बुरशा एकाच ठिकाणी एवढ्या-एवढ्या बुरशा आहेत, असं सांगणारी अशी वेबसाईट आपल्याकडे अजून तरी नाहीये. त्यामुळं खरं तर fungi.com ही वेबसाईट आम्ही तयार केली आणि आता त्याचं काम पुढचं काम चालू आहे. त्याचबरोबर इंडेक्स फंगोरम बरोबरच आपल्याला आणखीन एक वेबसाईटचं नाव सांगून ठेवतो, मायकोबँक. मायकोबँक ही अशी वेबसाईट आहे, की ज्याच्यामध्येही जगभरातल्या सर्व बुरशांचं लिस्टिंग आणि त्याची डिटेल्ड माहिती ही आपल्याला त्याच्यावरती बघायला मिळू शकते आणि सर्व जगभरातल्या सायंटिस्टनी जे काही कॉन्ट्रिब्युशन फंजाइसमध्ये केलेलं आहे, ते सगळं कॉन्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले, हे सगळे कॉन्ट्रिब्युशन्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर ते कॉन्ट्रिब्युशन्स आपण कसे बघायचे? तर त्या मायक्रो बँकवरती गेल्यानंतर आपल्याला सर्च येतो आणि त्याच्यामध्ये सिंपल आणि ॲडव्हान्स असे 2 सर्चेस आहेत आणि मला वाटतं त्या सर्चेसवरती आपण जर गेलात तर आपल्याला ते मिळू शकतं. ते एक मायक्रो बँक नावाची वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे. त्या संकेतस्थळावरती आपण जाऊन ते बघू शकता. यानंतर आपल्या इथं जर का तुम्हाला काही गोष्टींचं रेफरन्सिंग पाहायचं असेल, तर यामध्ये आणखीन एक नाव मला इथं प्रकर्षाने घ्यावंसं वाटतं ते म्हणजे बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया.
तर बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये सुद्धा आपल्याकडे काही रेफरन्सेस आणि हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने प्रिझर्व्ह केलेलं आहे. काही स्पेसिमेन्सही त्यामध्ये प्रिझर्व्ह केलेले आहेत. आणि बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे काही सायंटिस्ट जे आत्ता आपल्या ह्या सर्कलला नाही, पण दुसऱ्या सर्कलला भारतामध्ये आहेत, त्या सर्कलमध्ये त्यांनी खूप चांगले योगदान केले. त्यामध्ये वूड रॉटिंग फंजायमध्ये काहींनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर मशरूम्समध्ये काहींनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर काहींनी लायकेन्समध्ये काम केलेलं आहे. असं मला वाटतं आपल्याला सांगायला हरकत नाही इथं. डॉक्टर जे.आर. शर्मा नावाचे खूप मोठे सायंटिस्ट आहेत, ज्यांनी वूड रॉटिंग फंजायवरती या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधनं काम केलं. त्यानंतर मला वाटतं आणखीन बरीच नावं इथं घेता येतील. पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण थोडी याच्यामध्ये लिमिटेड नावं घेतोय. तर यानंतर मला असं वाटतं की तुम्हाला बाकी काही गोष्टी तुम्हाला इथं सांगणं गरजेचं आहे. ते म्हणजे ह्या ज्या काही बुरश्या असतात यांचं निसर्गामध्ये एक बुरशी ही काही किडींना सुद्धा काही नियंत्रणात ठेवताना आपल्याला बघायला मिळते. त्यामध्ये बिव्हेरिया नावाची एक बुरशी आहे, जी बुरशी या किड्यांवरती वाढते आणि त्या किड्यांना मारून टाकते. तर या बुरशीचा वापर करून बऱ्याच लोकांनी, बऱ्याच आपल्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारची अ, फवारण्या तयार केल्या कीटकांना मारण्यासाठी आणि त्यामुळं त्या किडी ज्या होत्या, ज्या पिकांना त्रासदायक होत्या, त्या किडी सगळ्या बऱ्यापैकी संपवत त्यांनी जातात. तर याही गोष्टींवरती आपण सर्वांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सहज जंगलामध्ये फिरत असताना किंवा शेतामधून एखाद्या जात असताना एखादा किडा आपल्याला जर का काही त्याच्यावरती फंगस आले असं जर का दिसलं, तर ते शास्त्रज्ञ लोकांना आपण जरूर द्या, की जेणेकरून त्यातनं एखादी नवीन जात जी आपल्याला इथं आपल्या पिकांवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पडणाऱ्या किडींना थांबवण्यासाठी उपयोगी असेल. तर मला असं वाटतं, की अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील. आता यामध्ये आणखीन काही जणांना प्रश्न पडलेला आहे. बुरशीची परिसंस्थेमध्ये नेमकी भूमिका काय असते? आता खरं तर कित्येक रोल ह्या बुरशा प्ले करत असतात. तर त्यामध्ये निसर्गामध्ये जे काही ज्याला आपण म्हणतो, की अ, लाकूड कुजवणाऱ्या ज्या काही बुरश्या आहेत, त्या कुजवणाऱ्यांची ते जे काही थोडक्यात विघटन करतायत ते, त्या लाकडाच्या पार्ट्स आणि ते सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होऊन सॉइल फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण, ते सॉइल फॉर्मेशनमध्ये ही त्या बुरशांचा खूप मोठा मोलाचा हात असतो. यामधला बुरशी भाईबंदच आपण म्हणूया, त्या म्हणजे दगडफुलं. दगडफुलं जी असतात, म्हणजे जी मसाल्यामध्ये दगडफुल आपण वापरतो पांढऱ्या पाटीचं, तर ते पांढऱ्या पाटीचं दगडफूल जे असतं, ते दगडफूल त्याच्यामध्ये असणारे अल्कलॉइड्स जे आहेत किंवा सेकंडरी मेटाबोलाइट ज्यांना म्हणतो आपण, ते सेकंडरी मेटाबोलाइट्स जेव्हा दगडावरती ते दगडफूल वाढत असतं, त्या दगडफुलामध्ये जी काही केमिकल्स प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, त्यामुळं ती सगळी केमिकल्स त्या दगडामध्ये आतमध्ये शिरून ते दगड भुसभुशीत करण्याचं काम करतात आणि तो दगड फोडण्याचं काम ते करत असतात. त्याला वेदरिंग म्हणतो आपण. तर ते सगळं दगड कालांतराने हळू-हळू तुटत जातो आणि नंतर त्याचं मातीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे थोडक्यामध्ये माती तयार करण्याची जी महत्त्वाची प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजरमध्ये या दगडफुलांचाही खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा असतो. अ, अ, असं मला असं वाटतं, की त्यामुळे ही जी परिसंस्थेमधली महत्त्वाची गोष्ट आहे, ही आपल्याला माहिती असली पाहिजे. यानंतर काहींना प्रश्न पडला, की टर्मिटोमायसिस ह्या मशरूमची शेती करता येते का? तर काही शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती प्रयत्न केलेत, पण फारसा काही सक्सेस त्यामध्ये मिळालेला नाही. कारण का हे टर्माइट जे असतात, त्या टर्माइट्स चा आणि यांचा एक सहसंबंध असं आपण म्हणूया आणि त्यामुळं मला असं वाटतं, की त्याचं कल्टिव्हेशन आपल्याला फारसं करता येत नाही. त्यानंतर आणखीन एक प्रश्न इथं अ, खत म्हणून कोणती बुरशी वापरता येते? तर आपल्याला मला असं वाटतं, की खत म्हणून डायरेक्टली असं खत म्हणून वापरण्यापेक्षाही आपल्या शेतामध्ये जे काही निमॅटोड ज्याला आपण सूत्रकृमी असं म्हणतो, तर ते कृमींना मारण्यासाठी आपल्याकडे बरेच प्रकारांनी आपल्याला बुरशी प्रकार बघायला मिळतात. त्याच्यातलं ट्रायकोडर्मा जे आहे, ते ट्रायकोडर्मा आपल्याला खूप उपयोगाचं ठरतं. त्यामुळे बुरशीचं खत म्हणून असं डायरेक्ट बुरशी वापरण्यापेक्षा
त्या बुरशा ज्या आपण त्या खतामध्ये मिक्स करून जर टाकल्या, तर आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही किडी असतात किंवा ज्यांचा प्रॉब्लेम त्या पिकाला होतो, मुळांमधून त्या किडी आतमध्ये शिरतात. तर मला असं वाटतं, की त्या किडींना संपवण्याचं काम ह्या बुरशा करतायत. ज्याचं नाव ट्रायकोडर्मा आहे. ट्रायकोडर्मा विरिडी असं त्याचं नाव आहे. यानंतर मला असं वाटतं, की बऱ्यापैकी आपल्याशी काही-काही गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत आणि अजूनही आपल्याला काही प्रश्न असतील, तर आपण मला विचारू शकता. तत्पूर्वी आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगतो, की मशरूम्स जे आहेत, मशरूम्स आपण जर का एक रेग्युलर इंटरव्हल्स किंवा रेग्युलरली खाल्लेत, तर आपल्याला शरीरामध्ये जे प्रोटीनची गरज असते, बरेच व्हिटॅमिन्स आपल्याला त्या याच्यामधनं मिळतात आणि मला असं वाटतं, की ते व्हिटॅमिन्सही आपल्या शरीराला मिळणं फार गरजेचं असतं. असे कित्येक व्हिटॅमिन्स आहेत. माझ्याकडं काही डिटेल्ड डेटा आहे, तो मीही आपल्याला कधीतरी शेअर करेन. तर हे जे सगळे व्हिटॅमिन्स आहेत, हे व्हिटॅमिन्सही आपल्याला मिळणं फार गरजेचं असतं. जसं भाज्यांमधनं आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात, तसेच बुरशांमधनंही व्हिटॅमिन्स मिळतात आणि प्रत्येक बुरशी प्रकारांनुसार हे व्हिटॅमिन्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. तर त्यामुळं मला असं वाटतं, की ह्या सर्व बुरशा जर का आपण त्यातल्या काही बुरशा आपल्याला जर का खाता आल्या, तर आपण जरूर त्यांचा खाद्य म्हणून वापर करा. जेणेकरून आपल्याला आपल्यामध्ये चांगल्या प्रकारची इम्युनिटी ही डेव्हलप होईल आणि कमीत कमी आजार आपल्याला होतील, असं मला वाटतं. आता यानंतर अ, एक आणखीन एक प्रश्न आहे, की पेनिसिलिनबद्दल. तर पेनिसिलियम नावाच्या बुरशीचं वापर करून मला असं वाटतं, की पेनिसिलिनची कथा सगळ्यांनी ही जरूर वाचा. मी इथं मुद्दामून सांगत नाही ती कथा. ती कथा आपण ॲक्चुअली वाचा. Wikipediaला जा आणि ती कथा वाचा. तर पेनिसिलिनची निर्मिती ही पेनिसिलियमपासून झालेली आहे आणि ती म्हणजे एक ॲक्सिडेंट होता तो आणि त्या ॲक्सिडेंटमुळं ते आपल्याला माहिती पडलं पेनिसिलियमची कथा. तर तसंच पेनिसिलियम सारखंच आपल्याला आणखीन एक बुरशी माहिती पाहिजे. कारण का ती बुरशीचा अर्क आपण बऱ्याचदा खाल्लेला आहे. मला असं वाटतं की सगळ्यांचे चेहरे विस्फारलेले मला दिसतायत. तर खरोखरच आपण बुरशी ही दररोज आपण सर्वजण खात असतो. त्याचबरोबर आपण शेवाळही दररोज खात असतो. अगदी सगळ्यांचे मला चेहरे दिसतायत विस्फारलेले, की बापरे! असलं काहीतरी आपण खातोय. तर खरं सांगायला हरकत नाही इथे तुम्हाला, की आपण जे मसाला म्हणून आपण दररोज आपल्या भाज्यांमध्ये वापरतो, त्याच्यामध्ये आपण दगडफूल वापरत असतो आणि हे जे दगडफूल आहे, हे दगडफूल म्हणजे बुरशी आणि शेवाळाचं एक नैसर्गिक कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे आणि ते दररोज आपण खातोय. नकळत आपण ह्या बुरश्या खातोय, नकळत आपण ती शेवाळं पण खातोय. त्यामुळं या जगामध्ये, या भूतलावरती ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा वापर हा म्हणजे निसर्गाने आपल्याला भरभरून दिलंय. फक्त भरभरून दिलंय याचा अर्थ आपण फक्त ओरबाडतच राहायचं का? तर असं नाही. तर हे आपण न ओरबाडता निसर्गामध्येच ते संतुलन त्याचं न बिघडवता आपल्याला जर का ते वापर करता आला चांगल्या पद्धतीने, त्याचं कल्टिव्हेशन करता आलं, तर मला वाटतं की फार मोठी गोष्ट याच्यामधून होऊ शकते. यानंतर तुम्हाला सांगता-सांगता एक मुद्दा राहिला, तो म्हणजे एस्परजिलसचा. एस्परजिलसच्या काही स्ट्रेन्स असे आहेत, की त्या स्ट्रेन्समधनं म्हणजे स्ट्रेन्स म्हणजे त्याचे वेगळे जे काही जाती प्रजाती म्हणतोय मी. तर त्या स्ट्रेन्सना काही स्ट्रेन्सचं कल्टिव्हेशन लोकांनी केलं आणि त्या कल्टिव्हेशनमधनं निर्मिती कशाची झाली? तर ती निर्मिती झाली आहे सायट्रिक ॲसिडची. तर आपण ढोकळा पटकन आपल्याला तयार करायचा असेल किंवा काही असं आंबट आपल्याला लिंबू नाही आपल्याकडे नेमकं आणि पण आंबट आपल्याला काहीतरी चटणीमध्ये टाकायचं वगैरे, वगैरे. तर आपण जे सायट्रिक ॲसिड वापरतो ना, ते सायट्रिक ॲसिड म्हणजे सुद्धा बुरशीचाच त्या त्या बुरशीनी ते तयार केलेलं एक केमिकल आहे. मला असं वाटतं, की हे सर्व आपण दररोजच्या ह्याच्यामध्ये वापरतोय. पण आपल्याला कदाचित ते सायट्रिक ॲसिड वाटतं, की आपण फक्त लिंबाचं सायट्रिक ॲसिड प्युअर असतं ते. तर तसं नाहीये. तर ते सायट्रिक ॲसिड हे एस्परजिलस नावाच्या बुरशीपासून नक्की मिळतं. यानंतर काही फंगस काही प्रश्न आलेत, की हाऊ टू आयडेंटिफाय पॉइझनस फंजाय म्हणजे ह्या पॉइझनस म्हणजे जे काही सगळ्या विषारी बुरशी आपण कशा ओळखायच्या? तर अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे तसं अजूनही काही साधन नाहीये. कारण का? साधन का नाहीये याचं कारण असं, की
या प्रत्येक बुरशीमध्ये असणारं जे काही केमिकल्स आहेत, ते केमिकल्स वेगवेगळे आहेत. त्यामुळं कुठलीही एक केमिकल टेस्ट ही सगळ्या बुरशांना लागू पडत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या बुरशी प्रकारांसाठी म्हणजे जर का तुम्ही मोजाल, तर जवळ-जवळ 700 ते 750 वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत आणि त्यातले जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त केमिकल्स हे पॉइझनस मशरूम्समध्ये मिळालेले आहेत. मग त्यामुळं हे सगळं जे आहे, हे सगळं करण्यासाठी तेवढ्या टेस्ट आणि तेवढ्या कॉमन टेस्ट हे डेव्हलप करणं लगेच शक्य होत नाही. पण एखाद्या संशोधकाने जर ठरवलं, की आपण करायचं, तर याच्यामध्ये ते होऊ शकतं. यानंतर एक प्रश्न आलाय, ऑयस्टर मशरूम ऑर्गॅनिकली ग्रोन कंपेअर टू बटन मशरूम. तर मला असं वाटतं, की हे दोन्हीही आपण कल्टिव्हेट करू शकतो. फक्त बटन मशरूम जे आहे, ते बटन मशरूमला आपल्याला टेम्परेचरचं जरा जास्त लक्ष द्यायला लागतं. कारण टेम्परेचरमध्ये थोडंसं व्हेरिएशन झालं आणि थोडंसं मॉइश्चर कंटेंटमध्येही जर का थोडंफार चेंजेस झाले, तरीसुद्धा हे मशरूमचं पीक वाया जाऊ शकतं. कारण का लगेच त्याला फंगसचा अटॅक होतो. त्यामुळे इव्हन त्या ज्या रूममध्ये तुम्ही कल्टिव्हेट करताय त्यातलं कार्बन डायऑक्साईडचं क्वांटिटी किती आहे हे पण खूप महत्वाचं असतं. कारण ती रिक्वायर्ड क्वांटिटी तेवढीच लागते. जास्त झाली तर त्याचा त्या फ्रुटिंग बॉडीवरती म्हणजे फंगसच्या साईजवरती त्याचा परिणाम होतो. तर खूप फॅक्टर्स आपल्याला या बटन मशरूममध्ये कल्टिव्हेशनमध्ये लक्षात ठेवायला लागतात. पण ऑयस्टर मशरूममध्ये बऱ्यापैकी आपण ते इझिली करू शकतो. जे अगदी साधं गव्हाचे पाचट जे असतं किंवा तांदळाचं जे काही उरलेलं म्हणजे तांदूळ काढल्यानंतर जे तांदळाच्या प्लांटचा जो पार्ट उरतो, तर ते तांदळाचं आपण उरलेला पार्ट जर वापरला, तर आपण घरच्या घरी सुद्धा हे करू शकतो आणि खूप सोपं आहे ते. आपल्याला इथं ॲग्रीकल्चर कॉलेज जे आहे पुणे आपल्या इथं म्हसोबा चौकामध्ये पुण्यामध्ये, तिथे आपल्याला याचं कल्टिव्हेशनचं युनिट आहे. तिथनं आपल्याला त्याचं बियाणंही आपल्याला मिळू शकतं त्या मशरूमचं. त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. यानंतर वेबसाईटची लिंक काहींनी मागितली आहे. प्लीज शेअर द वेबसाईट लिंक अँड सजेस्ट ड्युरिंग आवर डिस्कशन. ओके. www.fungi.from.india.com असं याचं नाव आहे. fungi.from.india.com आणि ओके. एकाने प्रश्न विचारलाय, आपण शेतीमध्ये बुरशीनाशक वापरतो, ते योग्य आहे का अयोग्य? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय सचिन रंधेंनी हा प्रश्न विचारलाय. खूप महत्वाचा म्हणजे खूप अत्यंत महत्वाचा प्रश्न. अ, खरं तर मला तुम्हाला ह्या गोष्टीकडं लक्ष द्यायला लावायचंय. कारण का आपल्या शेतामध्ये आपण जी कीटकनाशकं फवारतोय, ती कीटकनाशकं ही खूप घातक कीटकनाशकं आहेत हे लक्षात ठेवा. जरी आपल्याला वाटतं की आपण त्या कीटकांना पळवून लावतोय, पण कीटकांचं खाद्य जे आहे, ते खाद्य त्या कीटकांना खरं तर माझ्या दृष्टीने ते खाऊ द्यायला पाहिजे किंवा त्यांना आपण तात्पुरतं पळवून लावण्यासाठी केमिकल्स न वापरता थोडंफार मला असं वाटतं, की तुम्ही जर का आपले घरगुती उपाय केले म्हणजे ज्यामध्ये लसूण असेल किंवा मिरची असेल किंवा अद्रक असेल. तर या तिन्हींचं कॉम्बिनेशन करून आपण काही असं लिक्विड तयार केलं आणि ते जर का फवारलं, तरीसुद्धा ही कीड पळून जाते. त्यासाठी कीटकनाशकच वापरायला पाहिजे असं अजिबात नाही. कारण का कीटकनाशक आपण किती वापरतोय, तर ते कीटकनाशकाचा निसर्गाला तर तोटा होतोच होतोय, पण तुम्हालाच तो तोटा खूप जास्त होतोय, तो तुम्हाला नंतर कळणार आहे. कारण का तुम्ही ज्यावेळेस ते फवारताय सगळं, त्यावेळेस तुमच्या श्वसनावाटे तो तुमच्या शरीरामध्ये जातोय आणि तुमच्या शरीराला ते घातक आजारांना बोलवून घेते तुमच्या शरीराकडे ते. त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे, की कमीत कमी आपण या सर्व कीटकनाशकांचा वापर करा. जेवढे घरगुती उपाय तुम्हाला वापरता येतील, करता येतील तेवढे करा. कारण का जेवढी कीटकनाशकं तुम्ही फवाराल, तेवढी ती कीटकनाशकं जे धान्य तुम्ही काढाल त्यातनं, त्या धान्याच्या आतमध्ये पर्यंत जाणार आहेत. तुम्ही जी फळं लावली असतील, त्या फळांमध्येही ते आतमध्ये पर्क्युलेट होणार आहे. त्याचबरोबर त्या पानांमध्ये, त्या वनस्पतींच्या पानांमध्येही ते आतमध्ये जाणार आहे. तुम्ही पालेभाजी लावली असेल आणि भरपूर तुम्ही त्याला औषधं फवारली, तरीसुद्धा त्या पालेभाज्यांमध्ये ते औषध जाऊन बसणार आहे आणि ते आपण काढू शकत नाही. आणि अगदी कितीही मिठाच्या पाण्याने आपण त्याला वरनं धुतलं, तरीसुद्धा ते आपण काढू शकत नाही. आणि त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये हे कीटकनाशकं फवारणं थोडंसं आपण जर थांबवलं आणि ते फवारण्याच्या ऐवजी आपण जर का काही घरगुती उपाय केले, तर घरगुती उपाय मला असं वाटतं, की हे फार महत्त्वाचे आणि मोलाचे ठरतील.
आणि किंबहुना हे सर्व फवारल्यानंतर आपण पाणी देतो शेताला. पाणी दिल्यानंतर ते जे काही फवारलेलं सगळं कीटकनाशक आहे, ती कीटकनाशकं सगळी ही त्या पाण्यामध्ये मिक्स होतात. ते सॉइलमध्ये त्या मातीमध्ये मिक्स होतात आणि पाणी आपल्या पाण्याबरोबर ते आतमध्ये झिरपत जातं आणि ते आतमध्ये जाऊन नंतर केव्हातरी कित्येक वर्षांनी मग ते वरती येतं सगळं आणि ती सर्व जमीन जी आहे ती नापीक होऊन जाते. तर मला असं वाटतं, की कीटकनाशकं असू द्यात किंवा बऱ्याच अंशी युरियाही आपण वापरतो. तो युरियाही आपण वापर फार कमी केला पाहिजे. कारण का युरियाचं सुद्धा नंतर-नंतर त्या जमिनी सॉल्टी होऊन सगळा प्रॉब्लेम होतो. तर सांगण्याचा आणखीन एक मुद्दा इथं असा, की हे सगळं कीटकनाशकं आपण फवारल्यानंतर ती कीटकनाशकं ज्यावेळेस तिथून वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस पाण्याबरोबर वाहून नेली जातात, त्यावेळेस ती ती ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी ते स्वतःचे वेगवेगळे निगेटिव्ह इफेक्ट्स हे दाखवत असतात. मला असं वाटतं, की तुम्हाला माझ्याकडं काही व्हिडिओज आहेत, की स्लो पॉइझनिंग इन इंडिया. तर एवढं हॉरिबल आहे, की जे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही चकचकीत ज्या काही भाज्या आहेत असतात सगळ्या फ्रेश वाटणाऱ्या, त्या तुम्ही खायला धजवणार नाही. इतकं त्या कीटकनाशकांचे वाईट परिणाम त्या लोकांच्या आयुष्यावर झालेले आहेत आणि बरीच लोकं त्यात दगावलेली आहेत आणि त्याचबरोबर बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारची व्यंगही आलेली आहेत. मला वाटतं हा विषय थोडा वेगळा आहे, पण आपण प्रश्न विचारला म्हणून मी आपल्याला हे सांगितलं. तर आणखीन वृक्ष संवर्धन प्रकल्पामध्ये बुरशा कशाप्रकारे मदत करू शकतात? तर मला असं वाटतं, की जास्तीत जास्त आपण देशी झाडं लावण्याचा प्रयत्न करूयात. आता देशी झाडं म्हटलं, की आपल्याला वाटतं, की चला गुलमोहर आपल्याकडचं आहे का? मग युकॅलिप्टस म्हणजे ज्याला निलगिरी म्हणतो हे आपल्याकडचं आहे का? तर मला असं वाटतं, की देशी जे काही आपले वृक्ष आहेत सगळे, त्या वृक्षांचं रोपण आपण केलं पाहिजे. कारण आपल्या इथल्या ज्या काही परिसंस्था आहेत, जे काही सगळं सायकल्स आहेत एन्व्हायर्नमेंटमध्ये जे चालू असलेले सगळे, त्या सायकल्समध्ये आपल्या ह्या जे काही रिजन्स आहेत, आपल्या रिजन वाईज आपला जो काही फ्लोरा आणि जो काही फॉना आहे, तो सगळा आपल्याला जर का कॉन्झर्व्ह करायचा असेल, तर मला वाटतं, की आपल्याला आपल्या देशी जे काही सगळे प्लांट्स आहेत, त्या प्लांट्सला आपण कॉन्झर्व्ह केलं पाहिजे. ते लावलं पाहिजे. म्हणजे फक्त नुसतं खूप चांगली ती वनस्पती दिसतायत दिसायला म्हणून आपण त्या लावतोय आणि चांगलं दिसण्यासाठी म्हणून, पण त्याचं आपल्या इथल्या जे काही कीटक आहेत, त्यांना त्याचा काही उपयोग होत नाहीये किंवा काही मधमाशा आहेत, त्यांनाही काही उपयोग होत नाही. काही बर्ड्सना त्याचा काही उपयोग होत नाही. असं काही असेल तर ते तो कृपा करून सगळ्यांना विनंती, की आपण देशी जे काही आपल्या वनस्पती आहेत त्यांचं जास्तीत जास्त रोपण करा आणि मला वाटतं त्यामुळं आपल्या इथला जी काही वनसंपदा असेल, त्याचबरोबर जे काही सजीव संपदा असेल, ती सजीव संपदा सगळी खूप चांगल्या प्रकारे इथं कॉन्झर्व्ह होईल. तर वृक्ष संवर्धन प्रकल्पामध्ये मला इथं मुद्दाम नमूद करायचंय, बुरशा कशाप्रकारे मदत करू शकतो. तर ज्या ठिकाणी आपण ते प्लांट खूप चांगल्या प्रकाराने वाढतंय असं आपल्याला वाटलंय, तर त्या त्या ठिकाणची थोडीशी माती आपण त्याच्याबरोबर जर आणलीत आणि त्या ज्या ठिकाणी तुम्ही ते प्लांटेशन करताय, त्या ठिकाणी ती माती जर टाकली, तर त्या मातीबरोबर तिथले सजीव इकडे येऊ शकतील आणि तिथं त्या स त्या प्लांटला ते चांगलं मदत करू शकतील. तर त्यामुळं वृक्ष संवर्धन करत असताना आपण ज्या एरियामध्ये ते कॉमनली खूप चांगल्या प्रकारे येतात, त्या ठिकाणची मातीही थोडीशी तिथं आणणं फार गरजेचं आहे. कारण आपण ती नुसती माती आणत नाही, तर त्या मातीमध्ये तुम्ही ते वेगवेगळे सजीव आणताय आणि त्या सजीवांचं खऱ्या अर्थाने ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही कल्चर म्हणतो, ते कल्चर आणून त्यामध्ये आपण टाकलं पाहिजे. तरच ते संवर्धन मला वाटतं चांगलं होऊ शकतं. अदरवाईज ते प्लांट्स बऱ्याचदा आपण असं बघतो, की वृक्षारोपण केल्यानंतर ते प्लांट्स काही वर्षांनी ते जळून जातायत. का जळून जातायत? तर त्याला जे काही प्रोटेक्ट करणारे जे बॅक्टेरिया असतील, फंजाय असतील जमिनीमध्ये ते मिळत नाहीयेत आणि म्हणून कुठेतरी ते तसं होतंय. यानंतर अगदी म्हणजे एक प्रश्न विचारला, की टिळेकर जे आहेत त्यांनी प्रश्न विचारले, "प्लीज शेअर द स्लो पॉइझनिंग बाय पेस्टिसाइड व्हिडिओ ऑल्सो." अगदी नक्की शेअर करूया आपण तो. त्यानंतर डू वी ऑल्सो डिफरन्शिएट देशी बुरशी आणि विदेशी बुरशी? फार चांगला प्रश्न आहे. खरं तर अ, हा अभ्यास सुहास कडू यांनी हा प्रश्न विचारलाय. खूप चांगला प्रश्न विचारलाय. तर हा जो अभ्यास आहे आपल्याकडचे देशी कुठले आणि परदेशी कुठले. आता तुम्ही जर पुणे विद्यापीठामध्ये गेलात, तर तिथलं जे काही प्लांटेशन आहे, ते प्लांटेशनमध्ये जे काही दालबर्जिया म्हणजे शिसवी जी आहे, त्या शिसवीचीच एक वेगळी जात तिथे आहे दालबर्जियाची. तर ती दालबर्जियाची जात ही आपल्याकडची नाहीये. त्यामुळं त्या ठिकाणी येणाऱ्या ज्या बुरश्या आहेत काही स्पेसिफाईड बुरश्या, ती जात जिथं आहे तिकडनं त्या इकडं आपल्याकडं आलेल्या आहेत. त्यामुळं
आपल्याकडे त्या विसावलेल्या आहेत. मग त्यामुळे आता त्यांना देशी म्हणायचं का विदेशी म्हणायचं? त्यामुळं हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर काही बुरशी असे आहेत, की ज्या हिमाचल प्रदेशमधून हिमाचल प्रदेश मधून काही बुरश्या खूप त्या कॉमनली तिथे मिळतात. त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये इथं नव्हत्या. पण माझ्या पी-एच-डीच्या दरम्यान मी तो अभ्यास केला, तर मला इथं त्या बुरश्या मिळाल्या. याचा अर्थ हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करण्याची गरज आहे. सगळ्या इकॉलॉजिस्टलाही माझी विनंती, की आपण अशा प्रकारचं जर का काही काम करू शकलात, तर फार मोठं योगदान त्याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे क्लायमेट व्हेरिएशननुसार हे नक्की कसं होतंय, याच्यावरती प्रकाश टाकणं फार गरजेचं आहे. ओके. आपण अल्सो डू वी कन्सिडर बॅड इफेक्ट्स ऑफ विदेशी बुरशी? होतही असतील, माहीत नाही. आपल्याला आणखीन त्यासाठीच सांगतोय, की आपण त्यासाठी पुढे आलं पाहिजे. आपण त्याचा अभ्यास जास्तीत जास्त चांगल्या वेगवेगळ्या प्रकारांनी केला पाहिजे. फॉर्च्युनेटली आपल्याकडे खूप चांगली साधनं आता उपलब्ध आहेत अभ्यासासाठी. तर त्यांचा वापर केला पाहिजे. त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण आलो पाहिजे. जेणेकरून मला असं वाटतं, की याच्यावरती खूप चांगली सोल्युशन्स मिळू शकतील. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे. खाद्यपदार्थांवर बुरशी येते, ती वर काढून खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजेत की नाही? तर खरं तर मी ह्या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. कारण खाद्यपदार्थांवरती ज्या बुरश्या येतात, त्यातल्या त्या कुठल्या प्रकारच्या बुरश्या आहेत, त्याच्यानुसार त्या त्या आतमध्ये त्या खाद्यपदार्थांमध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल त्यांनी सोडलेलं आहे, हे आपल्याला आत्ता तसं सांगता येणार नाही. त्यामुळं बेस्ट वे तसे काही बुरशी आलेले प्रकार असतील, म्हणजे काही खाद्यप्रकार असतील, तर ते तुम्ही न खाल्लेलेच केव्हाही चांगले. तर मला असं वाटतं, की आता जवळ-जवळ बऱ्यापैकी प्रश्नांची ही उत्तरं आपण दिलेली आहेत. नीता जगतापांनी एक प्रश्न विचारला, ॲप्लिकेशन्स ऑफ फंगस इन मेडिसिन. तर खरोखर काही फंगस म्हणजे गॅनोडर्मा जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर गॅनोडर्मा हे फंगस जर का काही त्याच्या जाती थोड्या-थोड्या जर का आपण दररोज खात राहिलात, तर अँटी कॅन्सरस म्हणून त्या वापरल्या गेलेल्या आहेत आणि आपल्यालाही परत कॅन्सर होणार नाही असंही म्हणतात. तर कुठेतरी हे सगळं लिटरेचर आता इंटरनेटवरती अवेलेबल आहे आणि सगळीकडे आता इंटरनेटवरती या सगळ्या गोष्टींचा जर का आपण नीट अभ्यास करायचा प्रयत्न केला, तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून शिकायला मिळतील. तर मला असं वाटतं, की आता बऱ्यापैकी प्रश्न संपत आलेले आहेत. त्यातला एक प्रश्न सचिन रंधेंनी विचारलाय, "व्हिच इस द बिगेस्ट फंजाय इन वर्ल्ड बाय साइज वाईज?" खरं तर साइज वाईज आता कॅल्व्हॅशिया म्हणून किंवा ज्याला आपण पफ बॉल म्हणतो, कॅल्व्हॅशिया गायगॅन्शिया म्हणून आहे. म्हणजे माझ्या 2 हातात बसेल एवढं ते फंगस मोठं असतं, असं बॉलसारखं असतं. तर म्हणून त्याला नाव दिलंय गायगॅन्शिया. गायगॅन्टिक म्हणजे मोठं आणि कॅल्व्हॅशिया हे त्याचं नाव आहे. तर ते फंगस आहे. त्याचबरोबर आपल्या इथं आपण आंबोलीला जर का गेलात, तर आंबोलीला जवळ-जवळ एवढ्या मोठ्या उंचीचं म्हणजे जवळ-जवळ साधारणतः 35 ते 40 सेंटीमीटर त्याची उंची असेल, असं एक मोठं मशरूम मिळतं. त्याचं मला वाटतं त्याची अ, बरीच त्याच्या तशा जाती आहेत. त्याच्यामधलं टर्मिटोमायसिस पण एक वेगळा प्रकार तिथं बघायला मिळतो आंबोलीमध्ये. आणि खूप दाट जंगलांमध्ये गेलात पावसाळ्यामध्ये, ऐन पावसाळ्यात गेलात, तर ते बुरशी प्रकार आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. अ, तर असं मला वाटतं, की खूप गोष्टी आहेत अशा याच्यामध्ये सांगण्यासारख्या. परंतु एक विषय घेतला तर त्या विषयासाठी आपल्याला कित्येक तास द्यायला लागतील, एवढा त्याच्यामध्ये साठा आहे. फक्त एवढीच अपेक्षा आहे, की या बुरशीला कुठेतरी आपण खूप दुय्यम स्थान आत्तापर्यंत मला असं वाटतं, की त्याच्या अभ्यासालाही देत आलेलो आहे. बऱ्याचदा आपण हे दुर्लक्षित करतोय, तर ते दुर्लक्षित न करता आपण लवकरात लवकर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं आणि जेवढ्यात जास्तीत जास्त आपण याचा अभ्यास करू, तेवढं मला असं वाटतं, की याचं कॉन्झर्वेशन करायला आपल्याला फार सोपं जाईल, असं मला वाटतं. तर बरेच प्रश्न आपण सगळ्यांनी विचारले. त्या प्रश्नाला मला जमतील तशी मी उत्तरं दिलेली आहेत. तर मला असं वाटतं, की आपण आता इथं मला रजा द्यावी आणि एकच अपेक्षा, की जेव्हा हे पुस्तक माझं बुरशी वैभव नावाचं एक पुस्तक बाजारात येतंय, ते पुस्तक आपण घ्या, जरूर वाचा आणि त्याचबरोबर माझी वेबसाईटलाही आपण व्हिजिट द्या. त्याचबरोबर आपले काही प्रश्न असतील, तर माझ्या ईमेल आयडीवरती आपण हे प्रश्न पाठवू शकता. तर रणदिवे.kiran@gmail.com या याच्यावरती आपण प्रश्न मला पाठवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. फोन नंबरपेक्षाही ईमेलवरती मला असं वाटतं, की जास्तीत जास्त वेळा मी अवेलेबल जास्त असतो. कारण का फोनवरती बऱ्याचदा वेगवेगळ्या आत्ता सध्या लॉकडाऊनचा पिरियड चालू असल्यामुळं
आमचे ऑनलाईन काही टीचिंगचे क्लासेसही चालू असतात विद्यार्थ्यांना आणि बऱ्याच ऑनलाईन मीटिंग्स चालू असतात. काही वेगळ्या कोर्सेसलाही मी जॉइन झालेलो आहे. त्यामुळं ईमेलवरती मला आपण नक्की कॉन्टॅक्ट करा. आता एक शेवटचा आपण प्रश्न घेऊ. डज फंजाई युजफुल इन क्लीनिंग रिव्हर? तर येस, खूप चांगले प्रश्न विचारताय आपण सचिनजी. खरं तर प्रत्येक पाण्याच्या प्रकारामध्ये म्हणजे ते समुद्राचं पाणी असू द्यात किंवा नदीचं पाणी असू द्यात. नदीचं पाणी जे गोडं पाणी असतं, गोड्या पाण्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा फंगस फ्लोरा असतो. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्यामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचा फंगस फ्लोरा असतो आणि समुद्र आणि नदी यांचं मिलन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणची एक वेगळी कंडिशन असते. त्या ठिकाणी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा फंगस फ्लोरा असतो. पण गरज आहे ती सगळ्या ह्या फंगस प्रकारांची अभ्यास करण्याची. त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. मला आपण ऐकून घेतलं. मला म्हणण्यापेक्षा एका बुरशीला आपण ऐकून घेतलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. एक प्रश्न आलाय, फंगसमध्ये एंडेमिक स्पीसीज आहेत का? तर हो, अगदी नक्कीच आहेत. पण अनफॉर्च्युनेटली इंडियामधल्या फंगल एंडेमिक्स वरती फारसं काम केलं गेलेलं नाहीये. कारण का प्रॉब्लेम असा होतोय की परत एकदा तेच की आतापर्यंत किती बुरशा रेकॉर्ड आहेत, आता या क्षणाला किती बुरशा रेकॉर्ड आहेत, टेंटेटिव्ह आपल्याला लोक सांगतील. पण आता ॲगॅरिकस या प्रकारामधल्या एवढ्या बुरशा आपल्याकडे भारतामध्ये आहेत असं सांगायला आता तेवढा ठोस डेटा आपल्याकडे नाहीये. पण कदाचित अजून 1-2 वर्षामध्ये माझ्या वेबसाईटवरती तो डेटा असेल आणि आपल्याकडेही असेल तर आपण जरूर शेअर करा. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी इथं वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.